मिरज पॅटर्नच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जाते। मात्र भाजपाचे 8 नगरसेवक पक्षासोबतच आहेत। आता ज्या 2 माजी नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे त्यांचा अहवाल भाजपाच्या वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली। मिरजमध्ये प्रकाश ढंग प्रसारमाध्यमांशी बोलत होते। विरोधी गेलेल्या काही नगरसेवकांमुळे काहीही फरक पडणार नाही, त्यांच्याबाबतचा अहवाल हा वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे, असं ते म्हणाले। या प्रसंगी माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक पांडुरंग कोरे, माजी नगरसेविका अस्मिता सलगर, माजी नगरसेविका मोहना ठाणेदार, माजी नगरसेविका अनिता भनखंडे, माजी नगरसेविका शांताबाई जाधव, माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी उपस्थित होत्या। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रेल्वेचं दुहेरीकरण, विद्युतीकरण झालेलं आहे, महामार्गही झालेले आहेत आणि सिंचन योजनेसाठीचा खासदार संजय काकांच्या पाठपुराव्यामुळे कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध झालाय। संजय काका पाटील आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणाचा विकास झालाय। त्यामुळे खासदार संजय काका पाटील हे हॅट्रिक करत पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी व्यक्त केला। यावेळी माननीय गजेंद्र कल्लोळी, माननीय फारुखभाई जमादार, त्याचबरोबर जयगोंड कोरे आणि भाजपचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रकाश ढंग, सांगली महानगर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी। आमच्या सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार संजय काका पाटील यांचा प्रचाराची एक फेरी महायुतीच्या माध्यमातून सांगली लोकसभेमध्ये पूर्ण झालेली असून नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे। काही दिवसापूर्वी मिरजेतील काही नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार, निष्क्रिय, ज्यांनी कधीही सांगलीकडे लक्ष दिलं नाही असे बंडखोर उमेदवार, त्यांच्यासाठी आम्ही मिरजेतील सगळे नगरसेवक काम करणार आहोत अशी वल्गना केलेली होती। पण तसं काहीही नसून हा गैरसमज निर्माण केला जात आहे। आमचे महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे 8 नगरसेवक आणि आमचे एकूण नगरसेवक 12 होते, त्यापैकी 2 अगोदरच गेलेले आहेत आणि 2 आत्ता वल्गना करत आहेत। पण आमचे 8 नगरसेवक आणि महायुतीचे 3 असे आम्ही एकसंघपणे सर्वजण महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत। मिरज पॅटर्नला बदनाम करण्याचं काम हे गेलेले नगरसेवक करत आहेत। मिरज पॅटर्न हा मिरजेच्या व मिरज परिसराच्या विकासासाठी म्हणून राबवला गेला अशी त्याची ख्याती आहे। पण हे काही लोक स्वार्थासाठी मिरज पॅटर्न बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण मिरजकर जनता अतिशय हुशार आहे, यांना त्यांची जागा त्यांना दाखवून देईल। जे कोण गेलेले आहेत त्यांच्यावर काही कारवाई करणार याचा अहवाल आम्ही वरिष्ठांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्याचा निर्णय वरिष्ठ योग्य ते घेतील। पण ही जी निवडणूक जनतेनंच आपल्या हातात घेतलेली असून तिसऱ्यांदा आदरणीय खासदार काकांना खासदार करण्यासाठी ही जनता स्वतःच्या हातात निवडणूक घेतली आहे व सर्वांच्या मनामध्ये परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी ही जनता अक्षरशः मोदींच्या पाठीमागे आहे। आणि निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला सांगली लोकसभामध्ये मागच्या वेळेच्यापेक्षा निश्चितपणे या वेळेला मताधिक्य जास्त मिळेल। गेले ते कोण नगरसेवक आहेत? 2 आणि का गेले? कशासाठी? आमचे मिरजेचे एकूण 12 नगरसेवक होते, पैकी आमच्या महापौरच्या वेळेलाच 2 नगरसेवक अगोदरच गेलेले होते। त्यांच्यावर कारवाई चालू होती, विभाग आयुक्ताकडे त्यांचा प्रस्ताव पेंडिंग पडला, तोपर्यंत आमची मुदत संपली। आत्ताचे जे 2 गेलेले आहेत ते स्वार्थासाठी मिरज पॅटर्नचं नाव घेऊन गेलेले आहेत। पण पक्षानं त्यांना भरपूर काय दिलेलं होतं। 2 वेळा सभापती, दोघं भाऊ 2 वेळा सभापती झालेले होते, तरी त्यांना समाधान झालेलं नाही म्हणून ते गेलेत। पण त्या भागातील जनता आमच्या भारतीय जनता पार्टी व आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे निश्चितपणे काकाला त्या ठिकाणी प्रचंड असं बहुमत मिळेल। काय नाव आहे त्यांचे? काय सगळ्यांना माहीत आहे, नाव घेऊन काय हे सगळ्यांनी हे केलेलं आहे। निरंजन आवटी कुटुंबी आहेत। दुसरा मुद्दा, मित्रपक्ष महायुती म्हणून आम्ही एकसंघपणे सगळेजण एकत्र आहोत। महायुती म्हणून आमचा हे समजा एखाद्या पक्षाच्या ह्याच्यात थोडंसं काय गैरसमज असलं तर ते निश्चितपणे आमचे वरिष्ठ सगळेजण दूर करतील। त्यामुळं कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा काही नाही, आम्ही महायुती म्हणून सगळेजण एकत्र आहोत। नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत। त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या 4 तारखेला तुम्हाला जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल असं आश्वासित करतो। बंडखोर उमेदवार आणि माहितीचे उमेदवार म्हणतात की पालकमंत्री असतील किंवा तुमचे खासदार असतील आणि काही काम केलंय नाही केलंय हे जनतेला माहीत आहे। कोण काय म्हणतंय ह्याला फार महत्त्व आम्ही देत नाही।
पण जनता कोणाच्या पाठीशी आहे, जनतेला माहीत आहे की पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील किंवा खासदार असतील, यांनी काय काम केले जिल्ह्यामध्ये आणि ह्या 10 वर्षामध्ये काय बदल झाला आहे हे सांगलीकर जनता माहीत आहे, सगळ्या सांगली जिल्ह्याला माहीत आहे. प्रचारासाठी नाही आहे. महायुती म्हणून वरिष्ठ नेत्यांचे सगळ्या फोटो पॉम्पलेटवर आहेत. स्थानिक नेत्यांचे घालून पण आता नवीन पॉम्पलेट आम्ही करतोय.